नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण थेट जातोय मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे बोलतात तिथे. मुळात हा विषय असा आहे की याच्यात राजकारण करण्यापेक्षा हा दोषी तो दोषी करण्यापेक्षा मुळात असं काय झालं की हा प्रोजेक्ट गेलाय ह्याचं राजकारण विरहित विचार करून त्याच्यावर उपाययोजना झाली पाहिजे. कारण असा प्रोजेक्ट जाणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अजिबात चांगलं नाही, हे सन्मान्य काल राजसाहेबांनी सांगितलेलं आहे. संदीपजी, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने आपण म्हणतोय बीजेपी आणि मनसेचे संबंध फार जवळ व्हायला. मुळात असं आहे की या तुमच्या ज्या बातम्या आहेत सगळ्यांच्या त्या आम्हीही बघतोय, पण सध्या गणपती झालेले आहेत, आता नवरात्र येणार आहे, मग दिवाळी आहे, संक्रांतीला वेळ आहे, त्यामुळे पतंग आत्ता उडवण्याची गरज नाही. सध्या महानगरपालिका असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल किंवा मग अन्य कुठल्या महानगरपालिका असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, संभाजीनगर असेल, सगळीकडे जेवढ्या जागा आहेत त्या सर्व लढवण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश हे राजसाहेबांनी दिलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही सर्व पदाधिकारी म्हणून त्याची तयारी करतोय. राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यात काही राजकीय चमत्कार बघायला मिळेल का? हा मी तुम्हाला सांगितलं, हा दौरा पक्ष बांधणीसाठी, संघटना वाढीसाठी आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका सन्मान्य राजसाहेब घेणार आहेत. थँक्यू. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे बोलत होते. आणि ज्या प्रकारे मोठे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जातात त्या विषयाला घेऊन त्यांनी भाष्य केलेले. शिवाय मुंबई महापालिकेच्या निवडणुका या मुद्द्याला घेऊन देखील ते बोललेले. जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली, आता एक क्षणाला मनसेची एकला चलोरेची भूमिका असल्याचं कळतं, त्यामुळे बीएमसीत नेमका फायदा कोणाला आणि फटका कोणाला याबद्दलचे अनेक प्रश्न येणाऱ्या निवडणुकांना लक्षात घेऊन समोर उपस्थित होत आहेत. काय तपशील याबद्दल? विशाल, जर आपण बघितलं तर गेले काही दिवस मनसेचे नेते आणि भाजपचे नेते यांची एकमेकांकडे उठबस होते. त्यातच मुख्यमंत्री सुद्धा मध्यंतरी गणपतीच्या निमित्तानं राज ठाकरे यांच्या घरी भेटीला जाऊन आले. त्यामुळे चर्चा सातत्यानं सुरू आहे की भाजप, शिंदे गट आणि मनसे हे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं एकत्रित येणार का, यांची युती होणार का, अशा संदर्भात चर्चा चालू आहे. परंतु या केवळ चर्चाच आहे. आणि जसं संदीप देशपांडे म्हणतात की ह्या सगळ्या चर्चा केवळ बातम्यांच्या माध्यमातून पत्रकारांमध्ये सुरू आहेत किंवा प्रसार माध्यमांमध्ये सुरू आहे. प्रत्यक्षात अशा कुठल्याही बोलणी ज्या आहेत त्या आतापर्यंत झालेल्या नाही. त्यामुळे आता जेव्हा परवा बैठक झाली मनसेची, या बैठकीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या महानगरपालिकांसाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जेवढ्या जागा आहेत तेवढ्या सगळ्या जागांवर लढण्याची तयारी करा असे आदेश दिले असल्याचं संदीप देशपांडे सांगतात. त्यामुळे तुर्तास तरी, कारण जागा वाटपाच्या संदर्भात किंवा युती करण्याच्या संदर्भात या तिघांपैकी कुणीही कुठलंही वक्तव्य करत नाहीये किंवा आम्ही एकत्रित जाणार आहोत या संदर्भामध्ये कुणीही बोलत नाहीये. त्यामुळे सध्या तरी मनसेची भूमिका ही एकला चलोरेची आहे असं म्हणावं लागेल. कारण जोपर्यंत या भेटीगाठीचं रूपांतर जागा वाटपांमध्ये किंवा युती करण्याचा निर्णय होईपर्यंत होत नाही, तोपर्यंत प्रत्येक पक्ष हा सगळ्या जागांसाठीच तयारी करणार आहे. आणि त्याच पद्धतीनं मनसेनं आपली भूमिका घेतली असल्याचं आत्ताच आपण पाहिलं की संदीप देशपांडे यांनी सुद्धा बोलून दाखवलं. धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे आता बघूयात येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या या अनुषंगाने काय नेमकी समीकरणं बदलत आहेत. यानंतर बघूयात मुंबईतील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आता दुधाविनाच राहावं लागणार आहे. आरेनं या रुग्णालयांना होणारा पुरवठा पूर्णपणे बंद केला. मुंबईतील महत्त्वाची 4 रुग्णालय केम, कूपर, सॅन रुग्णालय आणि नायर यांचा यात समावेश आहे. या 4 रुग्णालयांकडून दररोज 700 लिटर दुधाची मागणी असते. आरेच्या म्हणण्यानुसार खासगी डेअरी गोठ्यांमधून दूध घेताना 39 ते 40 रुपये देतात, पण आम्हाला याच दुधासाठी शासनाकडून फक्त 27 रुपये लिटर मागे दिले जातात असं आरेचं म्हणणं आहे. भाजपचे नेते प्रभाकर शिंदे आपल्याबरोबर आहेत. प्रभाकर शिंदेजी, आता पालिका रुग्णालयातील जो दूध पुरवठा आहे, 4 महत्त्वाच्या रुग्णालयांमधला दूध पुरवठा हा आरेनं थांबवलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया? नाही, असं आहे की हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मुंबई महानगरपालिका ही आता प्रशासनाच्या ताब्यात आहे. जे प्रशासन कधी कधी फार मोठ्या दिमाखात हे सांगत असतं की 90,000 कोटीच्या ठेवी या बँकेमध्ये आहेत आणि त्याच मुंबई महानगरपालिकेमध्ये आज मुंबई महापालिका रुग्णालयामध्ये कोणत्याही कारणाने का होईना पण दुधाचा तुटवडा आहे किंबहुना दुधाची मागणी पूर्ण होत नाही. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, ही भूषणावह गोष्ट नाही.
मला असं वाटतं की पोषक अन्न म्हणून महापालिकेच्या रुग्णांना दूध दिलं जातं, अंडी दिली जातात आणि ते दूध जर बंद होणार असेल तर मुंबई महानगरपालिकेने त्याच्या प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करायला हवा, अन्यथा भारतीय जनता पक्ष याच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. भाजपचे नेते प्रभाकर शिंदे यांनी थेट या सगळ्या प्रकाराचा निषेध नोंदवलेला आहे आणि रुग्णांकरता म्हणून दूध त्याचबरोबर इतरही जो काही आहार पुरवला जातो तो त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आणण्यासाठी आवश्यक असतो. अशावेळी आरेनं दुधाच्या दराचं कारण देत दूध पुरवठा बंद करणं हे चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. पुढे पाहूया बातमी धुळ्यात. धुळे जिल्ह्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. रुग्णालयाची अवस्था पाहून हे रुग्णालय आहे की कचरा कुंडी असा प्रश्न पडतो. घाण आणि दुर्गंधीच्या साम्राज्यामुळे इथं काम करणारे डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण, त्यांचे नातेवाईक अशा सर्वांचंच आरोग्य धोक्यात सापडलंय. आमदार मंजुळा गावित यांनी रुग्णालयाला अचानक भेट देत या परिस्थितीबाबत जाब विचारला. या संदर्भात तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेत रुग्णालयातील समस्या सोडवून उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. धुळ्यातली बातमी आपण बघतोय. ही दृश्यच पुरेशी बोलकी आहे. दृश्यांमध्ये आपण बघू शकतो आमदार मंजुळा गावित यांनी भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाला शासकीय रुग्णालयामध्ये अचानक भेट दिली आणि इथे घाणीचं साम्राज्य पसरल्याचं त्यांना बघायला मिळालं. याविषयीची त्यांना माहिती मिळालेली होती म्हणून त्यांनी अचानक तिथे भेट देऊ केलेली होती. रुग्णालयाची अवस्था पाहून हे रुग्णालय आहे की कचरा कुंडी असा प्रश्न पडतो. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो. शेवटी हा सगळा प्रकार बघितल्यानंतर आमदार मंजुळा गावित यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावली. या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण, हे काम कोणी पाहायचं याबद्दलची विचारणा त्यांनी केली. जर रुग्णालयच सुरक्षित नसेल, म्हणजे तिथं जर आरोग्यदायी वातावरण नसेल, स्वच्छता नसेल, तर रुग्ण बरे होणार तरी कसे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. याबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्याबरोबर आहे. दीपक, म्हणजे आता ही सगळी बाब लक्षात आली, मंजुळा गावित यांनी भेट दिली म्हणून हे सगळं समोर आलं, पण किती दिवसापासून ही परिस्थिती या रुग्णालयात कायम आहे? विशाल, खरं तर धुळ्यातलं जे भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे धुळे जिल्ह्यातलंच नव्हे तर आसपासच्या पंचक्रोशीतील सर्वात मोठं महाविद्यालय आणि या ठिकाणी धुळे असेल, नंदुरबार असेल, मालेगाव असेल, त्याचबरोबर आसपासच्या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात रुग्ण हे येत असतात. अतिशय मोठं असं सर्वोच्च रुग्णालय महाविद्यालय देखील आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी जी काही ही अवस्था ही अशीच आहे. ही दुरावस्था आहे. खरं तर नवीन महाविद्यालय बांधण्यात आलं, मात्र या ठिकाणी जी काही या ठिकाणी मनुष्यबळ जे हवं होतं, वर्ग 4 ते या ठिकाणी उपलब्ध नाहीये. खरं तर कर्मचारीच नाहीयेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आता पसरलेलं आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्ण येत असतात आणि रुग्णांसोबत जे काही नातेवाईक येत असतात तेही या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतं. पण एक मात्र नक्की, या सगळ्या परिस्थितीत जे काय आता घाणीचं साम्राज्य आपण पाहतोय याला कुठेतरी रुग्णांच्या सोबत येणारे नातेवाईक देखील जबाबदार. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की या ठिकाणी जे काही जेवणातल्या डब्यांमधलं अन्न उरलेलं असतं ते त्याच ठिकाणी टाकून दिलं जातं आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्वच्छता होत नाही, घाण असते आणि मुळात महाविद्यालयाकडे कर्मचारी कमी असल्यामुळे, स्वच्छता कर्मचारी कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि अशा सगळ्याच वातावरणामध्ये डॉक्टर असतील, रुग्ण असतील आणि त्यांचे नातेवाईक असतील, या सगळ्या त्यांनी मात्र या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त केलेला आहे. धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पाहूया. बातमी आहे कोकणातनं. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, धोपेश्वर, बारसू प्रकल्पावरून रान पेटलंय. आता राजापूर विधानसभेचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी प्रकल्पाला समर्थन दिलंय. स्थानिक जनतेचा प्रकल्पाला पाठिंबा असल्यानं आपणही त्यांच्या बाजूनं असल्याचं साळवींनी सांगितलं. यापूर्वी साळवींनी प्रकल्पाचं समर्थन केल्यानं उद्धव ठाकरे यांच्या नाराजीचा त्यांना सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे शिंदे समर्थकांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे. प्रकल्प व्हावा अशा तऱ्हेची स्थानिक जनतेने मागणी केल्यामुळे प्रकल्प व्हावा अशा तऱ्हेची भूमिका आमदार म्हणून माझी त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी 50% लोकांचा विरोध आहे, 50 लोकांचा पाठिंबा आहे. त्या संघर्षातून ती घटना घडली असेल. पण कोणाला मारहाण करणं, कोणाला जाळून मारणं, कोणाला त्रास देणं अशा तऱ्हेचं कोणी कृत्य करू नये अशी त्याची माझी सर्वांना नम्रपणे विनंती आपल्या माध्यमातून. पुढे पाहूया. बातमी गोव्यात काँग्रेसमध्ये फूट पडल्याची सूत्रांची माहिती आहे. आज काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या काँग्रेसचे 5 आमदार विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये असल्याचं समजतंय.
बोलूयात आमचे प्रतिनिधी अनिल लाड आपल्याबरोबर आहेत. अनिल, काय माहिती याबद्दल? विशाल, बघा, आज सकाळीच एक धमाका झालाय गोव्यामध्ये. जिकडे काँग्रेस भारत जोडोच्या यात्रेमध्ये आहे, तर इकडे गोवा काँग्रेस तोडोच्या भूमिकेमध्ये आलेला आहे. साधारण 5 आमदार असं म्हणले जातात, पण नक्की आकडा म्हणला तर 8 आमदार आमच्याकडे जे मिळत आहेत, जे या क्षणी विधानसभा अध्यक्ष तवडकर यांच्या केबिनमध्ये आहेत. यामध्ये मायकल लोबो हे नेहमीच पुढे असतात. त्याबरोबर एक ज्येष्ठ काँग्रेस आमदार आहेत दिगंबर कामत, हे सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत. मायकल लोबो यांच्या पत्नी आहेत. आणि तसेच इतरही आमदार जे आहेत, काँग्रेसचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये आहेत. फक्त 3 आमदार जे आमच्याकडे सूत्राकडून माहिती मिळालेली आहे ते अद्याप बाहेर आहेत. त्यामध्ये एक युरी आलेमाव आहे, दुसरे कार्लोस अल्मेदा आहेत. हे आमदार अद्याप यांच्याबरोबर नसल्याचं समजतंय. विशाल, धन्यवाद अनिल या सगळ्या माहितीबद्दल. काँग्रेसचे आमदार राजीनामा देणार असल्याचं कळते. गोव्यातल्या काँग्रेसमध्ये फूट पडल्याची सूत्रांची माहिती आहे. पुढे बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली. रात्री दूरध्वनीवरून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. उद्योग आणि गुंतवणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं राज्य सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. आता बातमी सांगलीतनं. सांगलीच्या जतमध्ये मुलं पळवणारी टोळी समजून साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. जत तालुक्यातल्या लवंगामधली ही घटना आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. दरम्यान या मारहाणीच्या घटनेनं आता राज्यभर पडसाद उमटू लागले. या साधू मारहाण प्रकरणाची पोलीस महासंचालकांनी दखल घेतली असून त्यांना या प्रकरणाचा पूर्ण अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून त्यांनी मागवलेला आहे. तर राज्य गुप्तवार्ता विभागाने देखील घटनेचा अहवाल गुप्तवार्ता महासंचालकांकडे सादर केला आहे. तसंच हा अहवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेही सादर करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती. विशेष पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येणार आहे. कर्नाटकातून पंढरपुरात देवदर्शनासाठी जाणाऱ्या 4 साधूंना ही मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे 4ही साधू उत्तर प्रदेशचे रहिवासी असून ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. इथल्या स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजू शकली नाही, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला आणि या साधूंना गाडीतून ओढून पट्ट्यानं काठीनं मारहाण केल्याची घटना घडली. सांगली जिल्ह्यामध्ये साधूंवरती जो प्राणघातक हल्ला झालेला आहे त्याचा मी सर्वप्रथम सर्व संत समाजाच्या वतीने, सर्व हिंदू बांधवांच्या वतीने मी जाहीर आणि घोर निषेध व्यक्त करतो. पालघर हत्याकांडाचा विषय ताजा असताना आणि पालघर हत्याकांड मुलं पळवणारी टोळी समजून या साधूंना मारहाण करण्यात आलेली आहे. सगळ्यांच्या चर्चेतली बातमी आपण बघतोय. झालेला प्रकार जो आहे त्याबद्दल निषेध देखील व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता गृहमंत्री फडणवीसांनी या संदर्भात अहवाल सादर करण्याच्या संदर्भातल्या सूचना आदेश देऊ केलेले आहेत. तर सांगली साधूंना झालेल्या मारहाणीचा भाजप आमदार राम कदम यांनी निषेध केला. याबाबत कदम यांनी ट्विट केलंय. सांगलीत साधू संतांना झालेल्या मारहाणीचा निषेध करतो, तसंच राज्यातील नागरिक तसंच देशातील जनतेला विश्वास देतो की जसं मागील सरकारच्या काळात पालघर साधू हत्याकांडात तत्कालीन फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री आणि सरकारनं करत अन्याय केला, तसा या सरकारच्या कार्यकाळात केला जाणार नाही. साधू आमच्यासाठी श्रद्धास्थान असून या मारहाणीत सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. बदललेलं सरकार आणि जुनं हिंदू विरोधी सरकार यामध्ये मोठा फरक असल्याचं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्र के सांगली में हमारे साधु संतों के साथ जो मारपीट हुई, उनके साथ जो निंदनीय दुर्व्यवहार हुआ, उसकी हम कड़ी से कड़ी निंदा करते हैं, आलोचना करते हैं. महाराष्ट्र ये संतों की भूमि है. साधु संत हमारे लिए श्रद्धेय है. साधु संतों के साथ इस प्रकार का दुर्व्यवहार हम कतई बर्दाश्त नहीं करेंगे. जो दोषी है उन पर कठोर से कठोर कार्रवाई होगी. पालघर साधु हत्याकांड में उस समय के फेसबुक लाइव मुख्यमंत्री और उनकी सरकार ने अन्याय किया था, उनके साथ छलावा किया था.
पर महाराष्ट्र की वर्तमान सरकार किसी भी साधु संतों के साथ किसी भी प्रकार का अन्याय नहीं होने देगी। जो दोषी है उन पर कड़ी से कड़ी कार्रवाई होगी। तर यवतमाळमध्ये 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीच्या पात्रात मोठी वाढ झाली असून नदीला पूर आला। त्यामुळे वणी वरोरा मार्गावरील पाटाळा पुलावर पाणी असल्याने वणी ते वरोरा मार्ग बंद असून वाहतूक ठप्प झाली आहे। बुरकी, चिंचोली, कवडशी, मूर्ती, शेलू आणि नवीन सावंगी या गावांना 6 गावांना जे आहे तो पाण्याचा वेढा पडला। या ठिकाणी बचाव पथकं दाखल झाली आहे। बचाव कार्याला देखील सुरुवात करण्यात आली आहे। सध्या स्थितीमध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर आलाय। पुराचं पाणी नदीकाठच्या शेतातही शिरलंय। 5 ते 7 फूट पाणी शेतात शिरल्याने शेत आहे की नदी हेच कळायला मार्ग नाहीये। त्यामुळे शेतातील कापूस, सोयाबीन पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। ही सगळी परिस्थिती शेतकऱ्यांना उघड्या डोळ्याने बघावी लागते। तर भिवंडी परिसराला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं। शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले। तीनबत्ती, बाजारपेठ, मंगल भवन, पद्मानगरसह विविध भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। कामवरी नदीच्या पातळीत देखील वाढ होते। एक मोठी बातमी आहे ती अकोल्यामधनं। अकोला जिल्ह्यामध्ये अनेक भागात संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। मूर्तिजापूर तालुक्यातील ब्रह्मी गावाजवळ जर आपण पाहिलं तर पुलावरनं पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचं जीवघेणं धाडस एका तरुणाच्या चांगलंच अंगलट आलं। नदीच्या पुलावरून पुराचं पाणी वाहत असतानाही पूल ओलांडताना तरुण जो आहे तो थेट बाईकसह नदीत बुडाला। गुंजवाडा इथल्या व्यक्तीने दुचाकीवरून पाण्यातून जाण्याचं धाडस केलं। उपस्थित नागरिकांसमोर तो तरुण मध्यभागी गेला। तेवढ्यात तो बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहू लागला आणि बघता बघता व्यक्तीसह दुचाकी पाण्यात बुडाली। परंतु सुदैवानं या व्यक्तीला पाण्यात पोहता येत असल्यामुळे पोहत पोहत तो नदीच्या काठावर आला। दुष्काळी बीड जिल्ह्यात पाण्यासाठीची वणवण भटकंती थांबावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने जलजीवन मिशन योजना राबवली जाते। मात्र योजनेच्या निविदा प्रक्रियेत अधिकारी आणि गुत्तेदार यांनी संगनमताने मोठा घोटाळा केल्याचा आरोप होतोय। नातेवाईक आणि मर्जीतील गुत्तेदाराला निविदा मिळवून देताना नियम धाब्यावर बसवण्यात आलेत। यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय आणि यामुळे जिल्ह्यातील 408 पाणीपुरवठा योजनेची कामं वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत। ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने काढलेल्या जलजीवन मिशनच्या निविदा लिपिकाच्या मुलासह कुटुंबातील तिघांना 50 कोटींची कामं वाटप करण्यात आली आहेत। तर मर्जीतील फक्त 10 ते 15 गुत्तेदारांनाच या निविदांची खैरात वाटण्यात आली। शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुलांना त्याच कार्यालयात गुत्तेदारी करता येत नाही हा नियम असताना लिपिक शिवाजी चव्हाण या कर्मचाऱ्यांना मुलगा, मुलगी आणि पुतण्याला तब्बल 50 कोटींच्या निविदा मिळवून दिल्यात। याबाबत थेट ईडी आणि आयकर विभागाकडे लेखी तक्रार करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सुभाष सपकाळ यांनी सांगितलं। ग्रामीण भागातील जनतेच्या तोंडचं पाणी पळवण्याचं काम चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता हे करत आहेत। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता किंवा तसे काही बरेचसे पुरावे देखील आता मी या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि ते अँटी करप्शन ब्युरो मुंबई, महासंचालक अँटी करप्शन मुंबई यांना व ईडी केंद्र शासन दिल्ली यांना मी या ठिकाणी देऊन त्याबाबतची सर्व प्रकारे चौकशी करावी अशी मागणी करणार आहे। टेंडरमध्ये आपली साधारणतः 18 महिन्याची असते। जर मी ऑक्टोबर पर्यंत ह्या जर ऑर्डर दिल्या नाही तर बीड जिल्ह्याचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल। याचं कारण असं की 18 महिन्याची 8 मार्च 24 मध्ये संपते आणि मार्च 24 नंतर लोकसभा आणि इतर विधानसभेचे इलेक्शन लागतील। नंतरचं सरकार या स्कीमला पैसा देईलच किंवा नाही याची गॅरंटी नसल्यामुळं आम्हाला याबाबतच्या सक्त सूचना आहेत की ऑक्टोबर पर्यंतच्या ऑर्डर द्या। ऑर्डर मध्ये 18 महिन्याची मुदत असल्यामुळे संबंधित कॉन्ट्रॅक्टर पाऊस गेल्यानंतर त्याची ती कामं करतील। याचबद्दल अधिक बोलणार आहोत आमचे बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। सुरेश, विकास कामं ही पूर्ण झाली पाहिजे। पाण्याचा जो काही दुष्काळ आहे किंवा पाणी पुरवठा नियमित होणं हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे। पण खरंच या योजनेमध्ये मर्जीतल्या ठेकेदारांना कामं देण्यात आली आहेत का?
दुष्काळी जिल्हा आहे आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येक माता भगिनी असते त्या डोक्यावरती हंडा असतो आणि तोच हंडा कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जवळपास 1367 गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना करण्याचं ठरवलं होतं आणि त्याच्या टेंडर प्रक्रिया देखील सुरू आहेत. तर टेंडर प्रक्रिया करत असताना ही जे सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहेत यांची रजिस्ट्रेशन जवळपास 150च्या वरती आहे. मात्र जे सगळे कामं दिले गेले आहेत जवळपास 400 कामं वाटप केले गेले ते मर्जीतील गुत्तेदार याच्यामध्ये फक्त 26 गुत्तेदार आहेत आणि विशेष म्हणजे जो कर्मचारी शिवाजी चव्हाण आहे याच्या घरामध्ये 50 कोटीची कामं दिली गेली. म्हणजे एकीकडे जिल्हा प्रशासन दावा करत आहे की आम्ही ही टेंडरची प्रक्रिया ही पारदर्शी केलेली आहे. मात्र एकाच घरामध्ये आणि विशेष म्हणजे शासनाचा जो नियम आहे हायकोर्टाचे देखील आदेश आहेत असं असतानाही नियम धाब्यावरती बसून मर्जीतल्या लोकांना हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते देण्यात आलेले. यानंतर थेट जाऊयात, नाना पटोले बोलतात तिथे. झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विरोध करतोय. आमची मागणी आहे की जवळपास 1 लाख कोटीची ही जी इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यातली होती ज्याच्या माध्यमातून जवळपास लाखो तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार होतं आणि जवळपास 26,000 कोटीच्या जवळचं त्याच्यामधलं दरवर्षी रेवणी राज्य सरकारच्या तिजोरीत आला असता आणि म्हणून ही कंपनी पुन्हा महाराष्ट्रामध्ये वापस आली पाहिजे ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सगळेजण करतो. आठ आमदार गोव्याचे 8 आमदार जे आहेत ते तिथे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले आणि तिथे ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये गेले आहे. महाराष्ट्रात सुद्धा काही आमदार जे आहेत ते फुटीची चर्चा जी आहे ती समोर येत असते. काय सांगाल? आपण पाहिलं असेल की राहुल गांधींची जेव्हापासूनची पदयात्रा सुरू झालेली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये बेचैनी सुरू झाली. केंद्रामध्ये बसलेलं नरेंद्र मोदीचं सिंहासन डोलायला लागलेलं आहे आणि म्हणून त्या माध्यमातून काँग्रेसच्या आमदारांच्या या पद्धतीच्या बातम्या पसरवणं आणि आपण पाहिलं असेल की झारखंडमध्ये काय झालं. झारखंडमध्ये जे 2 आमदार त्यांनी पैसे घेऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला आखरी ते वेस्ट बेंगॉलमध्ये सापडले ते आता जेलमध्ये आहेत. पण झारखंडचे सरकार ते पाडू शकले नाही. बिहारमध्ये त्याच पद्धतीचा नितीश कुमारशी सुद्धा त्या लोकांनी प्रयत्न केला होता. आखरी त्या ठिकाणी त्यांना त्यांची जागा पाहायला त्यांना मिळाली आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हे विकत घेण्याचं आमदारांना ज्या पद्धतीनं लोकशाहीला विकत घेण्याची भूमिका भाजपने नेहमी आपल्या डोक्यात ठेवलेली होती. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा गोळा करायचा आणि पैशाच्या भरोशावर आणि केंद्राच्या सत्तेचा आधार घेऊन केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून या पद्धतीनं देशामध्ये राजकारण जे सुरू आहे त्याचा प्रत्यय आहे. याला काही आता वेगळं या पद्धतीचा हा चमत्कार झालेला आहे असं कोणी मानायचं गरज नाही. हे भाजपची जी घाणेरडीची राजकारणाची परंपरा आहे त्या परंपरेचं हे दर्शन आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. लागू केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाला डाव्या संघटनांनी विरोध दर्शवला असून